नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. संजय गांधी निराधार योजना आणि त्यासाठी लागणारं बँकेचं KYC. जर आपण किंवा आपल्या ओळखीतलं कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. विचार करा, सगळं काही व्यवस्थित सुरू आहे आणि दर महिन्याला मिळणारी आर्थिक मदत अचानक बंद होते. साहजिकच आहे, कोणालाही काळजी वाटेल. पण घाबरू नका, कारण अनेकांना हा अनुभव येतोय आणि यामागे एक अगदी साधं कारण आहे, ज्यावर सोपा उपाय सुद्धा आहे. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की हे पैसे नक्की का थांबले आहेत. सगळ्यात आधी हे पुन्हा एकदा लक्षात घेऊया की संजय गांधी निराधार योजना ही आपल्या समाजातल्या अत्यंत गरजू लोकांसाठी एक मोठा आधार आहे. मग ते दिव्यांग नागरिक असोत, विधवा महिला असोत, ज्येष्ठ नागरिक असोत किंवा गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती असोत, या सगळ्यांना या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. सरकार ही मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करतं. पण गंमत म्हणजे सगळ्यात मोठी अडचण नेमकी याच प्रक्रियेत येऊ शकते, ज्यामुळे हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आता आपण त्या मुख्य कारणाकडे येऊया, ज्यामुळे बहुतेक वेळा हे पैसे थांबतात. तो शब्द आहे KYC. चला बघूया, या KYCचा नेमका अर्थ तरी काय आहे. बघा, कारण अगदी स्पष्ट आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये सरकार तर पैसे पाठवतं, पण बँकेतली तुमची KYC प्रक्रिया अपूर्ण असेल किंवा खूप जुनी झाली असेल तर बँक ते पैसे तुमच्या खात्यात जमाच होऊ देत नाही. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या ग्राहकाला ओळखा. ही रिझर्व्ह बँकेने सुरू केलेली एक प्रक्रिया आहे, ज्यातून बँका खात्री करून घेतात की त्यांचे ग्राहक कोण आहेत आणि कुठे राहतात. ही एक प्रकारची सुरक्षा प्रक्रियाच आहे. मग या प्रक्रियेसाठी काय काय लागतं? तर साधारणपणे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा जसं की लाईट बिल, तुमचा एक ताजा फोटो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा सध्याचा चालू असलेला मोबाईल नंबर. आता याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं? याचे परिणाम गंभीर आहेत. जर तुमचं KYC पूर्ण नसेल तर बँक तुमच्या खात्यावरचे व्यवहारच थांबवू शकते. म्हणजे सरकारकडून आलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यापासून रोखले जाऊ शकतात. पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की हे KYC नक्की किती वेळा आणि केव्हा अपडेट करायला हवं. आणि इथेच अनेकांचा गोंधळ होतो, कारण याचा नियम सगळ्यांसाठी सारखा नसतो. KYC किती वर्षांनी करायचं हे तुमच्या बँकेच्या प्रकारावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर तुमचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत असेल, जसं की स्टेट बँक, तर साधारणपणे दर 10 वर्षांनी करावं लागतं. पण तेच जर सहकारी बँकेत असेल तर दर 8 वर्षांनी, आणि काही हाय रिस्क खात्यांसाठी तर दर 2 वर्षांनीही करावं लागतं. त्यामुळे तुमची बँक कोणती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आपल्या ओळखीच्या कुणाला बँकेतून फोन किंवा मेसेज आला नाही याचा अर्थ आपल्यालाही येणार नाही असं अजिबात समजू नका. प्रत्येक खातं वेगळं असतं आणि त्याचा नियमही वेगळा असू शकतो. इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काही बँका त्यांना दरवर्षी हयातीचा दाखला किंवा इतर कागदपत्र जमा करायला सांगतात. हे सुद्धा एका अर्थाने KYC अपडेट्सचाच एक भाग आहे. आजकाल व्हॉट्सॲपच्या जगात माहितीपेक्षा अफवाच जास्त वेगाने पसरतात. चला तर या योजनेबद्दल पसरणाऱ्या काही सामान्य अफवा आणि त्यामागचं सत्य काय आहे ते पटकन पाहूया. अनेकदा मेसेज फिरतात की तहसील कार्यालयातून पत्र येईल किंवा लगेच बँकेत जाऊन KYC करा नाहीतर पैसे बंद होतील. पण थांबा, कोणतीही कृती करण्याआधी खरी माहिती मिळवणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, कागदपत्र फक्त आणि फक्त तुमच्या बँकेच्या शाखेतच जमा करायची आहेत, दुसरीकडे कुठेही नाही. त्यामुळे या सगळ्यामागचा महत्त्वाचा संदेश हा आहे की कुठल्याही मेसेजमुळे घाबरून धावपळ करू नका, पण त्याचवेळी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षही करू नका. सगळ्यात सुरक्षित मार्ग कोणता? तर आपल्या बँकेत एकदा फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊन माहितीची खात्री करा. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जर मनात शंका असेल किंवा आपले पैसे सुरक्षित राहावेत असं वाटत असेल तर आपण आता नक्की काय करायला हवं? चला, मी तुम्हाला एक स्पष्ट आणि सोपी कृती योजना सांगतो, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. हे 4 सोपे टप्पे लक्षात ठेवा. 1. तुमची बँक कोणती आहे हे नक्की करा. 2. आठवण्याचा प्रयत्न करा की शेवटचं KYC कधी केलं होतं. 3. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, बँकेत फोन करा किंवा जाऊन विचारा की माझं KYC अपडेट आहे का. आणि 4. जर बँकेने सांगितलं की हो, गरज आहे, तरच ती प्रक्रिया पूर्ण करा. लक्षात ठेवा, बँकेला केलेला एक साधा फोन कॉल तुमचा विनाकारण बँकेत जाण्याचा, गर्दीत रांगेत उभं राहण्याचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचवू शकतो. त्यामुळे आधी खात्री करा आणि मगच कृती करा.
संजय गांधी निराधार योजना ही केवळ एक योजना नाही, तर अनेक कुटुंबांसाठी ती एक जीवनरेखा आहे, एक मोठा आधार आहे. आणि एक छोटीशी KYC अपडेटची प्रक्रिया पूर्ण करून आपण ही आर्थिक मदत सुरक्षित ठेवू शकता. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. विचार करा, जर ही महत्त्वाची माहिती आपण आपल्या ओळखीतल्या इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली तर कदाचित आपल्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू कुटुंबाची मोठी मदत होऊ शकते आणि त्यांचे हक्काचे पैसे वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात.